तर बातमी आहे लातूरमधून। लातूरच्या पूरणमल लाहोटी वसतिगृहातील 30 मुलींना विषबाधा झाली आहे। जेवणातून विद्यार्थिनींना ही विषबाधा झाल्याचं कळतंय। शासकीय रुग्णालयात या विद्यार्थिनींवरती सध्या उपचारही केले जात आहेत। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे, तो बघूयात। लातूरच्या पूरणमल लाहोटी या वसतिगृहामध्ये विषबाधा झाल्याच्या नंतर 30 ते 35 विद्यार्थ्यांना जे आहे ती विषबाधा झालेली आहे। ते आता सध्या लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहेत। माझ्यासोबत विद्यार्थी आहे। काय झालं होतं नेमकं? जेवण केलं होतं त्यानंतर काय म्हणजे त्रास व्हायला सुरू झाला? चक्कर येत होत्या आणि पोरींना चक्र येत होत्या आणि उलट्या पण झाल्यात खूप जणींना। एवढंच। काय म्हणजे काय आढळलं होतं असं काय? सरडा होता, आला होता। तर तुम्ही ह्याची काय तक्रार वगैरे तिथल्या जे वार्डन आहेत त्यांना? प्रिन्सिपलला, मग तो प्रिन्सिपल सर आले, सगळ्यांना हॉस्पिटलला घेऊन आले। असं किती विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये? खूप जण 30च्या वर आहेत। एकूण जर पाहिलं तर 25 ते 30 विद्यार्थी जे आहेत या विषबाधा जी आहे त्यांना झालेली आहे। जेवणामध्ये सरडा आढळल्यामुळे त्यांना जी आहे ते आता विषबाधा झालेली आहे आणि ते सध्या लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या उपचार घेत आहेत। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।